नमस्कार मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून तुम्ही जनरेशन झेड हा शब्द त्या ठिकाणी ऐकलेला असेल. हे पिढ्यांचं वर्गीकरण नेमकं कशा पद्धतीने केलं गेलं आहे तेच आपण आज पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला बघा, 1928 ते 1945 दरम्यान जन्मलेले जे काही मुलं असतील त्यांना सायलेंट जनरेशन असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं. 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेल्यांना बेबी बूमर्स असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. 1965 ते 1990 दरम्यान जन्मलेली जी काही सगळी मुलं असतील किंवा व्यक्ती असतील त्यांना जनरेशन एक्स असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. त्याचबरोबर 1981 ते 1900 दरम्यान जन्मलेल्यांना जनरेशन वाय असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. आणि सध्या सगळ्यात चर्चेत असलेला जनरेशन मध्ये जनरेशन झेड आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा, 1997 ते 2012 मध्ये जन्माला आलेली जी काही सगळी मुलं आहेत ती जनरेशन झेडची आहेत, लक्षात घ्या. आणि त्याही पुढे बघा, 2013 ते 2025 मध्ये जन्माला आलेली जी काही सगळी मुलं आहेत ती जनरेशन अल्फाची असणार आहेत. आणि यानंतर बघा, 2025 ते 2039 मध्ये जन्माला येणारी जी काही मुलं असणार आहेत ती जनरेशन बीटाची असणार आहे. ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही कशामध्ये नेमकं बसता हे तुम्हाला ह्याच्यामध्ये ठरवायचं आहे. धन्यवाद.